नमस्कार. मॅक्स वुमन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर परवा दिवशी साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आणि साहित्य अकादमी जे आहे ते दरवर्षी अशा प्रकारे पुरस्कार जाहीर करत असते आणि भारतीय भाषांमध्ये जे काही साहित्य निर्माण केलं जातं त्या साहित्यांमध्ये जे उत्कृष्ट साहित्य आहे त्याला साहित्य अकादमी दरवर्षी पुरस्कार देऊन गौरव करत असतं. यावर्षी देखील साहित्य अकादमीचे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार जाहीर झाले आणि आपल्यासाठी एक अभिमानाची आनंदाची गोष्ट अशी ती म्हणजे महाराष्ट्रातील 2 महिला साहित्यिकांना यावेळचा जो हा पुरस्कार आहे तो पुरस्कार भेटला आहे. यामध्ये परळीच्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आहेत, त्यांना देखील हा पुरस्कार भेटलेला आहे. खरं तर प्रकाश वाटा हे जे प्रकाश आमटे यांचं जे पुस्तक आहे, त्यांचं जे आत्मचरित्र आहे, या आत्मचरित्राचा मंजुषा मॅम यांनी खरं तर संस्कृत मध्ये अनुवाद केला होता आणि या त्यांच्या अनुवादित पुस्तकाला आता साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. खरं तर या सर्वांविषयी आपण आता बोलणार आहे आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी मंजुषा मॅम देखील आज आपल्या सोबत आहेत. मंजुषा मॅम, तुमचं मॅक्स वुमन मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला जो पुरस्कार भेटलेला आहे त्या पुरस्काराबद्दल देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर मॅम, पुरस्कार परवा दिवशी जाहीर झाले आणि पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदाच आमच्याशी बोलताय. तुमची पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय आहे? मराठी आणि संस्कृत या दोनही भाषांचा हा गौरव झाला आहे असं मला वाटतं. आणि मराठीतील हे संस्कृत अनुवादित झालेल्या पुस्तकाला साहित्य अकादमीचं अवॉर्ड मिळालेलं पहिलं मराठी पुस्तक आहे. त्यामुळे तो एक विशेष आनंद आहे या निमित्ताने. आणि माझ्या आईबाबांचं स्वप्न होतं की मी संस्कृतात काहीतरी पुढे करावं आणि मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांचे जे ऋणानुबंध आहेत त्याच्यावरती काम करावं. तर माझ्या आई वडिलांचं स्वप्न सुद्धा या निमित्ताने पूर्ण झालं. प्रकाश वाटा हे जे पुस्तक तुम्ही संस्कृत मध्ये अनुवादित केलं आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा पहिला संस्कृत मध्ये अनुवादित झालेल्या मराठी पुस्तकाला मिळालेला हा इतका मोठा गौरव आहे. खर तर ज्यावेळी तुम्ही हे पुस्तक त्या भाषेमध्ये संस्कृत भाषेमध्ये लिहायचं ठरवलं किंवा त्याचं अनुवादन करायचं ठरवलं त्यावेळी प्रकाश वाटा हेच पुस्तक तुम्हाला अनुवादित करावं असं का वाटलं? हा, प्रकाश वाटा अनुवादित करण्यापूर्वी मी विवेकानंदांची काही पुस्तकं केलेली आहेत. श्यामच्या आईचा संस्कृत अनुवाद सुद्धा झालेला आहे. आणि प्रकाश दादांना जेव्हा मी हेमलकशाला भेटायला गेले होते त्यावेळेला मनात आलं की आपण दादांना विचारूयात की संस्कृत मध्ये याचा मी अनुवाद करू का. मी विचारलं आणि त्यांनी मला अगदी आनंदाने परवानगी दिली. माझ्या मनामध्ये उद्देश एवढाच होता की समकालीन जे साहित्य आहे सध्या आणि सध्या डॉक्टर प्रकाश आमटे हे सामाजिक कार्यामध्ये आहेत आणि ही अगदी समकालीन कृती जर आपण संस्कृतात आणली तर संस्कृत भाषेला बरेच लोक आक्षेप घेतात की खूप जुनं साहित्य याच्यात आहे, नव्याने साहित्य निर्माण होत नाहीये किंवा जुनंच साहित्य आम्ही किती वर्ष वाचायचं किंवा संस्कृत भाषेचा आजच्या काळाला काही उपयोग नाहीये. अनेक जण तर तिला मृत भाषा म्हणून पण एकीकडे म्हणतात. पण माझ्या दृष्टीने ही भाषा सजीव आहे, सगळ्या भारतीय भाषांना पोषण करणारी आहे, ती भारतीय भाषांची जननी आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की आपण ही कलाकृती, ही साहित्यकृती संस्कृतात आणावी आणि अगदी अल्प कालावधीत त्याचा अनुवाद पूर्ण झाला. ही प्रकाश वाटा जर वाचत असताना आपण जर पाहिलं तर प्रकाश आमटे यांचं हे आत्मचरित्र आहे आणि त्यांचं जे अनुभव आहे ते जिवंत चित्र ते पुस्तक वाचताना खरं तर आपल्या पुढे उभं राहतात. म्हणजे हेमलकशातील जे त्यांचे प्रसंग आहेत ते सगळे अगदी जिवंत डोळ्यापुढे उभे राहतात. खरं तर अनुवादन करणं म्हणजे खरं तर एक दुसरं प्रतिबिंबच उभं करणं असं म्हटलं जातं. त्यामुळं जे हुबेहूब असंच प्रतिबिंब उभं करत असताना तुम्हाला हे कुठली कुठली आव्हानांना सामोरं जावं लागलं? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला की खरोखर बिंब चांगलं की प्रतिबिंब चांगलं असा प्रश्न पडला पाहिजे रसिकांना. आणि दोन्ही म्हणजे बिंबाचं प्रतिबिंब हे तितकंच सुरेख उठलं पाहिजे. यासाठी जेव्हा प्रकाशदादांचं जीवनचरित्र पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, आदिवासी वनवासी जनांबरोबरचे त्यांचे अनुभव, त्यांच्या हितासाठी काम करताना सुद्धा प्रकाशदादांना आलेल्या अडचणी, बऱ्याच वेळेला शब्द
भाषांतरित आपण किंवा अनुवादित जेव्हा आपण करतो, त्यावेळेला भाव तसाच राहणं आणि तो भाव तसाच राहून कुठेही त्या आशयाला धक्का न लागू देता अगदी उचित शब्दांची निवड करणं फार महत्वाचं असतं. म्हणजे शब्द महत्वाचे असतात, त्याचे भाव महत्वाचे असतात, अर्थ आणि आशय आणि प्रसंग हे सगळे व्यवस्थित त्या अनुवादामध्ये आले पाहिजेत. ही मोठी कसरत असते आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांचं हे चरित्र बरेचदा मराठी शब्द सुद्धा त्याच्यामध्ये लवकर समजत नाहीत असे आहेत. कारण त्याच्यामध्ये आपण पाहतो तर थोडीशी त्या बोलीभाषेचा प्रभाव त्यांच्या चरित्रामध्ये काही शब्दांवरती आपल्याला दिसतो. आणि म्हणून मला हे आव्हान होतं हे करताना, की संस्कृत सारख्या भाषेमध्ये हे अगदी अस्सल बोली मराठीतले किंवा त्या वनवासी जनांचे ते काही शब्द हे कसे आणायचे. आणि त्या वेळेला ते चिंतनामधनं ते शब्द सुचत गेले. काही वेळेला शब्द नव्याने निर्माण केले गेले आणि मला असं वाटतं, की अर्थातच या बिंबाचं संस्कृत प्रतिबिंब सुरेख उमटलंय म्हणून साहित्य अकादमीने त्याची दखल घेतली. तुम्ही म्हटल्याप्रमाणे या जे बिंबाचं जे प्रतिबिंब आहे ते अत्यंत सुरेख असं उमटल्यामुळे साहित्य अकादमीनं याची दखल घेऊन यावर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्याला जाहीर केला. तुम्ही मॅम मगाशी म्हटलात की तुम्ही अनेक पुस्तकं जी आहेत ती याआधी देखील अनुवादित केलेली आहेत. तुम्हाला अनुवादित करणं जास्त आवडतं की वेगळं लिखाण करणं यामुळे तुम्हाला जास्त आवडतं? खरं सांगायचं तर एका विचारलं की कुठलं मूल अधिक आवडतं तसं झालं ते. मी एवढंच सांगेन की मी नव्याने पुस्तकं लिहायला पण प्राधान्य देते आणि अनुवादाला पण प्राधान्य देते. माझी 25 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित आहेत. नुकतंच माझं मराठी काव्याच्या संदर्भात विश्वविक्रम माझ्या नावावर नोंदवला गेलेला आहे. मराठी भाषा, संस्कृत भाषा आणि हिंदी भाषा या तीनही भाषांमधनं माझं लेखन कार्य सुरू असतं. अनुवाद यासाठी मी अनुवादाकडे वळते की 2 भाषांमध्ये अनुवादामुळे चांगला सेतू तयार होतो. खूप चांगले प्रेमाचे बंध त्या भाषांमध्ये निर्माण होतात. एका भाषेची संस्कृती, जीवन, आचरण हे सगळं दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला जशाच्या तसं वाचायला मिळतं आणि 2 समुदायांना जोडता येतं. संस्कृतमध्ये अनुवाद करण्याने होतं काय, की फक्त भारतातच नाही, भारतात तर सगळेजण संस्कृतचा सगळ्या राज्यांमध्ये संस्कृतचा आदराने अभ्यास होतो. पण जगभरामध्ये सुद्धा शेकडो विद्यापीठांमध्ये संस्कृतचं अध्ययन, अध्यापन आणि संशोधन चालतं आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा नक्कीच प्रभाव पडतो आणि म्हणून मी संस्कृतातून कलाकृती मराठीत आणणं, साहित्यकृती मराठीत आणणं हे तर चालतंच. पण मी मुद्दाम मराठीतल्या साहित्यकृती संस्कृतात नेण्याचा प्रयत्न करते, ज्याच्यामुळे मराठी साहित्यकृती, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी आचार-विचार हे सगळे जगभरात पोचावेत. नक्कीच तुम्ही म्हटलात की जगभरात आज संस्कृत या विषयाचं अध्ययन होतंय. संस्कृत या विषयात अनेक मुलं बाहेरच्या देशात सुद्धा संस्कृत या विषयाचा अभ्यास करतात. पण तुम्ही म्हटलात भारतात देखील या विषयाचा अभ्यास होतोय. पण जर अलीकडे जर पाहिलं तर असं वाटत नाही का की संस्कृत भाषा कुठेतरी कमी होत चालली? कारण की जर शालेय शिक्षणाचा जर आपण विचार केला मॅम तर शाळेमध्ये जे संस्कृत हा विषय आहे तो कुठेतरी एक स्कोरिंगचा विषय किंवा जास्ती गुण मिळवून देणारा विषय म्हणून मुलं तो विषय घेतात किंवा एक तर हिंदी विषयाला एक पर्याय म्हणून हा विषय निवडला जातो. सध्या जे संस्कृत मधलं जे साहित्य आहे ते वाढवण्यासाठी किंवा संस्कृत या विषयाला भारतामध्ये आणखी वाढवण्यासाठी एक साहित्यिक म्हणून तुम्हाला आणखीन काय काय प्रयत्न करायला हवेत असं वाटतं? मला असं वाटतं की संस्कृत ही भारताची प्राचीन भाषा आहे, जिने भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन केलेला आहे. नुसती संस्कृती नाही, विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, खगोलशास्त्र, नानाविध शास्त्र या भाषेने जपले आहेत. कुठेही ही भाषा कुठल्याही धर्माची नाहीये. अगदी वेदांमध्ये जरी आपण बघितलं तरी हिंदू असा शब्द येत नाही. त्यामुळे आपल्याला थोडासा व्यापक विचार करावा लागेल या भाषेसाठी. जसं इंग्रज लोक त्यांच्या इंग्रजीचा लॅटिन हा मूळ भाषा म्हणून स्वीकार करतात आणि खूप आनंदाने मिरवतात, तसं आपण संस्कृतसाठी केलं पाहिजे. संस्कृतची एक काय म्हणता येईल की लोकांनी तिच्या बाबतीत केलेला एक गैरसमज असा आहे खरं तर, की संस्कृत ही खूपच जुनी भाषा आहे, एका विशिष्ट धर्माची भाषा आहे. पण असं अजिबात नाहीये. संस्कृत ही माणसाला उन्नत करणारी भाषा आहे. माणसाला माणूस म्हणून घडवणारी भाषा आहे.
या भाषेमध्ये माणसाचा सर्वांगीण विकास होतो. अगदी शरीर, मन आणि आत्मा या तीनही पातळीवरती माणसाला विकसित करण्याची क्षमता या भाषेमध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं की ही भाषा केवळ भाषा म्हणून नाही, तर आपला प्राचीन वारसा आणि आपल्या मानवी संस्कृतीचा प्रगतीचा आलेख म्हणून या भाषेकडे बघायला पाहिजे. त्यामुळे शासन स्तरावरून सुद्धा संस्कृत भाषेला अधिक प्रेरणा मिळणं जशी आवश्यक आहे, तशी समाजाने सुद्धा संस्कृत भाषा शिकण्यासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहित करणं हे तितकंच आवश्यक आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित प्रयत्न केले तर आजचा हा पुरस्कार म्हणजे संस्कृतातील अनुवादित कलाकृतीला मिळालेला आपण पाहतोय. तर याचा अर्थ बघा की साहित्य अकादमी देखील या भाषेची इतक्या अ, आनंदाने दखल घेते. तर मला असं वाटतं की फक्त गुण मिळवण्यासाठी नाही, तर खरे गुणवंत व्हायचं असेल आयुष्यात, तर मला वाटतं संस्कृत आपण शिकली पाहिजे, अभ्यासली पाहिजे. म्हणजे फक्त मार्क्सवादी न बनता गुणवंत होण्यासाठी आणि आयुष्यात गुणी होऊन अशा प्रकारे काहीतरी भारतीय वारसा आपण जगापुढे उत्तम रीतीने नेण्यासाठी का होईना, पण आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. संस्कृत ही भाषा अशी आहे की संस्कृत शिवाय भारताची जी संस्कृती आहे ती पूर्णच होऊ शकत नाही. संस्कृत शिवाय भारताची जी संस्कृती आहे ती खरं तर अपूर्ण आहे. आता महिला ज्या आहेत त्या महिला साहित्यिकांनी देखील यामध्ये लिखाण करावं किंवा महिलांनी देखील व्यक्त व्हावं, साहित्यातून व्यक्त व्हावं. यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय केलं पाहिजे जेणेकरून महिला ज्या आहेत त्या महिला व्यक्त होतील, महिला देखील अशा मोठ्या प्रमाणे वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्य निर्मिती करू शकतील. की एक तर त्याच्यात दोन मुद्दे आहेत. महिलांनी व्यक्त कसं व्हावं साहित्यातून आणि महिला का अधिक प्रभावीपणे मांडू शकतात, हे दोन मुद्दे मी मांडते. महिला किंवा स्त्रिया या भावनिक दृष्ट्या ईश्वरदत्त संपन्न असतात. भावना विश्व महिलांचं हे लहानपणापासूनच त्यांचं भावना विश्व असं समृद्ध बनत जातं. छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेण्याची एक उपजात वृत्ती त्यांच्याकडे निसर्गाने दिलेली असते. आणि म्हणून स्त्री जेव्हा एखादी साहित्यकृती निर्माण करते, त्यावेळेला ती परिपूर्ण होण्याकडे जास्त कल असतो. मला असं म्हणायचं नाही की पुरुष लिहितात ते कमी आहे, पण स्त्रियांनी या साहित्याच्या क्षेत्रात, लिखाणाच्या क्षेत्रात अधिक उतरलं पाहिजे. त्यांचा समृद्ध वारसा हा दिला पाहिजे. तर मी ज्या भाषेमध्ये ही साहित्यकृती नेली, त्या वेदांमध्ये सुद्धा मंत्रांच्या द्रष्ट्या आणि ऋषिका स्त्रिया आहेत. आणि मला त्यांचा अभिमान वाटतो की बऱ्याच वेळेला भारतीय स्त्रियांच्या बाबतीत आक्षेप घेतले जातात की स्त्रिया या मधल्या काळामध्ये काही करू शकल्या नाहीत किंवा केलं नाही किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आपल्याला काही करता आलं नाही. पण मी त्या वादात पडू इच्छित नाही. जे काही साहित्य स्त्रियांनी निर्माण केलेलं आहे ते नक्कीच युगानुयुगे सर्वांना प्रेरक आहे. आणि म्हणून महिलेकडे एक वेगळी दृष्टी असते. तिच्याकडे 5 इंद्रियांच्या व्यतिरिक्त एक इंद्रिय अधिक असतं असं म्हणतात. आणि म्हणून महिलांनी साहित्य क्षेत्रात वळलं पाहिजे. आणि संस्कृतात सुद्धा पंडिता क्षमादेवी सारख्या काही विद्वान स्त्रिया आजच्या आधुनिक काळात सुद्धा होऊन गेल्या आणि ज्यांनी संस्कृतसाठी कार्य केलं, मराठीसाठी कार्य केलं. मला असं वाटतं की भाषेसाठी कार्य करणारी मंडळी खूप कमी आहे आणि त्यात महिलांचा टक्का हा नक्कीच कमी आहे. पण यावेळेला दोन्हीही सोनाली आणि मी आम्हाला दोघीही महिलांना यावेळेला हा पुरस्कार अकादमीने दिला आहे. तर या उदाहरणावरून आपण सगळ्या महिलांना मी असंच विनंती करेन की आपण आपल्यामधले जे लिखाणाचे गुणधर्म असतील, आपल्याला जी निसर्गदत्त प्रतिभा असेल, तिचा उपयोग करावा आणि आपलं साहित्य जगासमोर पुढे न्यावं. कारण विना संस्कृतम नैव संस्कृतीही हे खरंय. संस्कृत शिवाय भारतीय संस्कृती ही नाहीच मुळी. आणि म्हणूनच संस्कृत कार्यासाठी आपल्याला पुढे यायचं असेल तर फक्त शिकून चालणार नाही ती भाषा. त्या भाषेमध्ये साहित्य निर्मिती आपल्या वतीने झाली पाहिजे. भरघोस असं साहित्य निर्माण करण्याकडे आपला कल असला पाहिजे. याकडे सगळ्या महिलांनी आता लक्ष द्यावं आणि फक्त महिलांनीच नाही, तर जे काही विद्यार्थी संस्कृतचे अभ्यासक आहेत, त्या सर्वांनी आपण साहित्यात काहीतरी योगदान देण्याचा विचार करावा. या निमित्ताने मी हे आवाहन करते. खरं तर सगळ्या महिलांनी सुद्धा आता साहित्य क्षेत्रात यायला हवं. खरं तर सगळ्या महिलांना अनेक प्रश्न असतात की अनेक अडचणी असतात. पण मी थोडक्यात मॅडमचा एक छोटा परिचय सुद्धा करून देऊ इच्छितो. कारण की मॅडम ज्या आहेत त्या परळीमधून आलेल्या आहेत आणि परळीमध्ये त्या 12वी मध्ये त्यांना बोर्डात देखील त्यांचा प्रथम क्रमांक आला होता. त्यानंतर त्यांनी BA चं शिक्षण पूर्ण केलं. BA मध्ये देखील त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत.
त्यानंतर एम एड आणि पीएचडी सुद्धा त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर त्या सध्या एमपीएससी मधून या संस्कृत भाषेतून त्या राज्यात पहिल्या आल्या होत्या आणि त्या सध्या आता शासकीय सेवेत सुद्धा कार्यरत आहेत. मॅडम, खरं तर महिलांना अनेक अडचणी येत असतात असं म्हटलं जातं. थोडक्यात तुम्ही तुमचा जीवन प्रवास अगदी थोडक्यात सांगा. यशस्वी माणसं अडचणी यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे अडचणी ह्या प्रत्येक मनुष्याला येतात, पण त्यातून आपण पुढे गेलं पाहिजे. मी मूळची तुळजापूर, प्राथमिक शिक्षण तिथे पूर्ण केलं. 12वी पर्यंतचं शिक्षण माझं परळी वैजनाथला झालं. पुढे मी सप महाविद्यालय पुण्यामध्ये शिक्षण घेतलं. लग्नानंतर माझी मुलं लहान असताना आणि सगळा संसार सांभाळून मी एकटी पुढे येऊ शकले. त्याचं कारण मला माझ्या आई वडिलांनी खूप मोठी प्रेरणा दिली, की सगळ्या महिला जे करतात ते करच, पण तुला जी ईश्वराने प्रतिभा दिली आहे त्याच्याकडे तू वळ. आणि माझ्या वडिलांनी मला त्यावेळेला संस्कृतकडे वळवलं आणि त्या वाटेवरती आज हा प्रकाश पडलाय असं मला वाटतं. मी एकाच वेळेला 2 विद्यापीठात पहिली आले. 25 पुस्तकं प्रकाशित आहेत. निवेदन, सूत्रसंचालन, लेखन, कवयित्री म्हणून सुद्धा मी प्रसिद्ध आहे. पण हे सगळं करताना साहित्याची निर्मिती हा सगळ्यात आवडीचा प्रांत आहे. त्यामुळे रोजही मी काहीतरी लिहिल्याशिवाय झोपत नाही. दिसा माझी काहीतरी लिहावे. आपण आपल्यावरती, आपल्या देशावरती, आपल्या भाषांवरती प्रेम करायला लागलो ना, की आवड असली की सवड मिळतेच. त्याप्रमाणे अडचणी कितीही असू द्या, संसार असतोच आहे. पण आपण यातून पुढे जाऊ शकतो. एमपीएससी सारख्या परीक्षेत मी संस्कृत विषय घेऊन राज्यात पहिली आले. शासन सेवेमध्ये प्रशासन आणि शिक्षण या दोन्ही बाबी सांभाळते आहे. तर मला असं एवढंच वाटतं, की अडचणींचा बाऊ करू नका. अडचणी ह्या अशा येतील आणि जातील. पण आपलं धैर्य हे कायम शाबूत ठेवूया आणि आपण आपली अंतःप्रेरणा स्वतःची आपल्यालाच प्रेरणा देत आपण पुढे जायचंय. कारण आपला प्रकाश आपल्याला होता आला पाहिजे. मगच प्रकाशाच्या वाटा उजळतात आणि संस्कृत सारखे प्रकाशाचे मार्ग खुले होतात. स्वतःच मात करत पुढे गेलं पाहिजे. प्रकाशाची वाट ही आपण स्वतःच शोधली पाहिजे. तुम्ही खरं तर मॅम वेळात वेळ काढून आमच्या मॅक्स स्टुडंटशी आमच्याशी बोललात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला पुरस्काराबद्दल खूप खूप शुभेच्छा मॅम. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.